एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी शिल्पा बाविस्कर। एसएस न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। चला तर मग जाणून घेऊयात आजच्या महत्त्वाच्या बातम्या। डोंबिवलीतील केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीनंतर उपचार सुरू असताना एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती। या प्रकरणात नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल समोर आल्यानंतर केडीएमसीने संगीता पाटील आणि मीनाक्षी केंद्रे या दोन डॉक्टरांची सेवा खंडित केली होती। त्यानंतर आता दोघींविरोधात विष्णुनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। डोंबिवलीत केडीएमसीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आलेल्या सुवर्णा सरोदे या महिलेचा प्रसूतीनंतर आणि अतिरक्तस्राव झाल्याने मृत्यू झाला होता। महिनाभरापूर्वी सदरची घटना घडली होती। या घटनेनंतर महिलेच्या नातेवाईकांनी रुग्णालयात आंदोलन करत उपचारादरम्यान हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत महिलेच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या संबंधित डॉक्टरांवर कारवाई करण्याची मागणी केली होती। दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने आंदोलन करत महिलेच्या मृत्यूस जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाईची मागणी केली होती। पक्षाचे जिल्हा प्रमुख दीपेश म्हात्रे यांनी देखील केडीएमसीसह पोलिसांना निवेदन देत या प्रकरणी दोषी असलेल्या डॉक्टरांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी केली होती। यामधील केडीएमसीच्या समितीचा अहवाल समोर आल्यानंतर केडीएमसीने डॉक्टर संगीता पाटील आणि मीनाक्षी केंद्रे या डॉक्टरांची सेवा खंडित केली आहे। सदर अहवालाच्या अनुषंगाने पोलीस विभागानं संबंधितांवर गुन्हा दाखल केल्याचं कळतं आहे। मात्र सदरचा अहवाल अद्याप महापालिकेस प्राप्त नाही आहे। मात्र त्या अहवालातील निष्कर्षाच्या अनुषंगाने महापालिकेकडून लवकरात लवकर संबंधितांवर पुढची कारवाई करण्यात येईल। ऑलरेडी महापालिकेनं सदर डॉक्टरांना सेवेतून तात्पुरत्या स्वरूपात कमी केलेलं आहे। आता हा जो अहवाल प्राप्त होईल त्या अनुषंगाने पुढची कार्यवाही देखील करण्यात येईल। एसएस न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। एसएस न्यूजच्या बातम्या पहा आपल्या मोबाईलवर।